निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो, आज श्री स्वामी समर्थ ताई अनुभव शेअर करायचा होता. कुठून बोलताय ताई? पुण्यातूनच बोलते. अच्छा, नाव सांगायचंय? नाही सांगत नाव. बरं 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 बरं. हा, काय अनुभव आला ताई? म्हणजे असं पहिल्यापासून सांगते, म्हणजे थोडक्यात असं हो म्हणजे लग्न म्हणजे मी खूप गरीब परिस्थितीतून आलेले, म्हणजे आई वडिलांची वडील नाहीत, तर परिस्थिती एकदम नाजूक आहे अशी. अरे बापरे. हा हा हा. मग ना असं तिकडं दुसऱ्यांनी, म्हणजे आई एकदम गरीब आणि भोळसर होती, त्याच्यामुळे त्यांनी लग्न लावून दिलं असं दुसऱ्यांनी. अच्छा. मिस्टरांना बाहेरच्या बाईचा नाद होता. अरे मग अरे अरे. असं नाही का, म्हणजे मला माहित होतं अगोदर, सगळ्यांनाच माहित होतं, पण दिलं असं होतं. अरे अरे अरे. हा परत चांगलं होईल असं तसं म्हणून त्या मुलाची पण, म्हणजे मिस्टरांची आई पण सारखी घरी यायची ना, द्या वगैरे असं. हा हा हा. मग दिलं. पण मी त्यावेळेस ना स्वामी सेवेत होती, अशी स्वामी सेवा करत होती त्यावेळेस हा खूप. हा हा. मग म्हणलं जाऊ दे आता, स्वामी काय करते ती करते. बरोबर. हा हा. झालं लग्न वगैरे झालं. मग नंतर ना असं म्हणजे नंतर ना असं समजलं की, म्हणजे त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं आता काय नाही असं, म्हणजे ती पण घरातलीच होती अशी नाही का, आता अच्छा. तसं काही नाही वगैरे म्हणून. आणि नंतर लग्न झाल्यानंतर मग खूप 1 वर्षभराने समजलं की अजून ते आहे म्हणून त्यांचं रिलेशनशिप. अरे बापरे. मग मी त्यावेळेस डिप्रेशन मध्ये गेली होती ना हा खूप, म्हणजे असं कोण पण साहजिकच आहे ना नाही का असं हा. एवढं. आणि बरोबर. आईकडं पण कोण असं म्हणजे सांगण्यासारखं कोणाला कोण नव्हतं. आई ग. हा हा. त्याच्यामुळं मग नंतर मी एक दिवशी स्वामींच्याच मठात बसून खूप रडले. म्हणलं असं का केलं तुम्ही नाही का माझ्यासोबत, हो तुमचा हो. विश्वास ठेवलेला सगळं, म्हणजे असं खूपही केलं, तरी पण मी स्वामी सेवा सोडली नाही. भरपूर केलं त्यावेळेस पण, म्हणजे कंटिन्यू तेच करत होते मी. अरे मग बापरे. हा. ते झालं, मग 2-3 महिन्यात ते झालं, म्हणजे मग तुम्ही सुटली. काय करत होता त्यावेळेला सेवा? म्हणजे म्हणजे असं केंद्रात जाऊन मी असं फक्त थोडीशीच अशी स्वामी चरित्र वगैरे असं वाचन. अच्छा अच्छा. हा. पण अशी कंटिन्यू तेच करत बसायचं असं. बापरे. हा. म्हणजे मला दुसरं काही सुचतच नव्हतं, असं हे मंत्र ते मंत्र, कोण जे काय सांगेल ते करायचे. अच्छा अच्छा. हा 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 हा. आणि 5-6 महिन्यात ती बाई आहे ना, ती गेली तिच्या घरी असं होतं. म्हणजे अच्छा, म्हणजे तुमच्या घरी येऊन राहिलेली? घरी नाही, पण अशी जवळच होती ना ती असं. मग ती गेली तिथून तिनं. मग तिला काय फॅमिली नव्हती का? होती की फॅमिली, पण ती म्हणजे अशी राहिलेली असतेच ना सिटीत बायका नाही का, असं एकटंच राहते. हा 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 हा. तशी बापरे. राहिली. तो पण माझ्या आयुष्यातला खूप मोठा प्रसंग गेला. म्हणजे खूप मोठा प्रसंग आहे. हो. जात नव्हती तिनं, पण फक्त आणि फक्त स्वामींमुळेच. मी एक दिवशी एवढी रडली ना केंद्रात बसून. म्हणलं तुम्हाला जे काय करायचं ना ते तुम्ही करायचं. म्हणलं आता मला काय सांगायचं नाही. म्हणलं मी सहन करू शकत नाही. हा. जरी परिस्थिती वगैरे सगळी नाजूक असली तर ही असं एवढं आपण नाही ना सहन करू शकत. मी स्वामींना म्हणायचे, तुम्ही माझं फक्त एवढंच प्रश्न झाला, मला दुसरं काहीच नको म्हणायचे. हो, फक्त खरंय खरंय. मग ती पण झालं. मग 5-6 महिन्यात ती पण बाई गेली निघून. ती म्हणायची तू माझ्यावर ना करणी करतेस म्हणायचे. अरे बापरे. हा हा हा. असा त्रास व्हायचा काहीतरी असं तिलाही झालं असेल. मला फोन करून खूप भांडायची तिनं पण. अरे बापरे. त्याच्यामुळे मी एवढी डिप्रेशन मध्ये गेली होती ना, खूप म्हणजे खूपच डिप्रेशन मध्ये गेलते. आणि मी अरे म्हणायची की तू तुझ्या नवऱ्याला सांग माझ्या जवळ येऊ नकोस म्हणून. अरे मी बापरे. अशी म्हणायचे. आणि हो. ते ऐकतच नसायचं हो. बापरे बा. काय मुलं बाळ पण नव्हते? होती ना ताई, 2 मुलं होती मोठी मोठी. तरी बापरे. आणि नंतर तसं झालं. आणि परत थोड्या दिवसांनी असं मिस्टरांना समजलं की त्यांच्याच ती मित्रासोबत अजून एका रिलेशनशिप मध्ये आहे. शी. म्हणजे किती, म्हणजे नाही का असं तिच्यासाठी एवढं, म्हणजे बायको ती बायकोच असते ना. हो, खरंय.
पण तरी पण माणसांना कळत नाही की आंधळे होतात माणसं बाहेरच्याच, म्हणजे तिचं सगळं खरं असायचं. बाई एवढा गं. त्रास केला ना, प्रेग्नेंट होती तरी पण खूप मारायचे तिच्यासाठी. अगं, खूप म्हणजे ते स्वामींच्या कृपेने ती स्वामींनी सगळं मोकळं केलं. हो झाला, तिकडे सुटला मग 5-6 महिन्यात. नंतर ड्रिंक करायला लागले, एवढा ड्रिंक करायचे ना, प्रमाणाच्या बाहेर ड्रिंक अरे करायचे. बापरे. हा मी पुड्या नसतात का, त्या पुड्या पण खूप खायचे. मग मी पारायण वगैरे करायला लागलं ना, हा. ते पण झालं, ते दारू वगैरे सुटली, ड्रिंक वगैरे सगळं झालं. मग अरे वा वा वा. त्यांच्या कृपेने खूप आपण म्हणतो ना की असं आपण एवढी स्वामी सेवा करून का स्वामी आपले ऐकत नाहीत असं, पण छान. स्वामी बरोबर वेळ आलं ना, बरोबर हे करतात. हो हो, खरंय खरंय खरंय. खूप खूप म्हणजे छान. माझे असे अनुभव आहेत ना, खूप खूप मोठ्या प्रॉब्लेम मधून स्वामींनी काढले खूप म्हणजे. हा हा हा. मी शेअर करते हा ताई. हो हो, चालेल. हा, श्री स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.